रोज असतेच भाजी चपाती. चला म्हणलं आज काहीतरी वेगळं करून द्यावं आणि लहान मुलांना कसं भाजी चपातीच्या व्यतिरिक्त दुसरं काहीतरी वेगळं करून दिलं की मुलं कसं आवडीनं टिफिन वगैरे खातात. त्यामुळं मी काय केलं, माझ्याजवळ होती मेथी. मेथीला स्वच्छ 1-2 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलं आणि 5 मिनिटं शिजवून घेतली. मेथी शिजते तोपर्यंत पीठ चाळून घेतलं आणि जी शिजवलेली मेथी, अद्रक, लसूण, थोडंसं जिरे आणि ओवा ह्याची एकदम जाडसर असं वाटण बारीक बारीक करून घ्यायचं. खूप जास्त मेथी बारीक करायची नाही. नंतर जे चाळून घेतलेलं पीठ आहे त्याच्यामध्ये थोडं बेसन टाकायचं, अजून थोडासा ओवा क्रश करून टाकायचा, मीठ टाकायचं आणि जी आपण अर्धवट मेथी बारीक करून घेतली होती ती त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं. आता जास्त घट्ट पीठ मळून घ्यायचं, खूप जास्त पातळ वगैरे पीठ मळायचं नाही. पीठ मळताना थोडं तेल टाकायचं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही सोडा पण टाकू शकता. मी हळद पण टाकली होती थोडीशी. आता ह्या पिठाच्या तुम्ही पुऱ्या करू शकता किंवा पराठे बनवू शकता. आता मी बनवते पराठे. संचितला पराठे आवडतात. तेल तूप लावायचं आणि एकदम लालसर पराठे भाजून घ्यायचा. हा पराठा जॅम बरोबर खायचा किंवा टोमॅटो केचप बरोबर खायचा. खूप भारी लागतं. चला ते एकदा नक्की ट्राय